आपण ईश्वराची आराधना करू. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतू वाद्य सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातांच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो. प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर आणि कृपाळू गौरव यहोवा दैवापा, मान महिमा आणि गौरव दे तुझ्या दयेच्या सणाजवळ येतो. फिरून एक वार यहोवा दैवापा, या नवीन महिन्यामध्ये तू आम्हाला घेऊन आलास आणि या नवीन महिन्याच्या या पहिल्या प्रभुवारी तुझ्या पवित्र समक्षतेत आणि सानिध्यात एकत्र आणलं, तुझे आभार मानतो. या मुख्य उपासनेत आम्ही प्रवेश करत असता पवित्र आत्म्या, आम्ही तुझ्या आश्रयाला येतो. या वेळेपासून पुढे तू आम्हाला चालव, तू आम्हाला राख, तू आम्हाला पाळ आणि तूच आम्हाला चाल. या उपासनेचं नेतृत्व तुझ्या हाती घे. आम्हा पाप्यांवर दया कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. देवाच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 45 हे गाणार आहोत. गीत क्रमांक 45. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाच्या फुले खळखळाटे. मन प्रेम रसाच्या फुले खळखळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव ह्यास स्वर्ग मग येशू. सहवास पुरे तव ह्यास स्वर्ग मग येशू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. रथटी तुझी गो मटी मूर्ती वसलेली. रथटी तुझी गो मटी मूर्ती वसलेली. ती उभीच माझ्या पुढे असो केली. ती उभी
विश्वास आहे तो जाहीरपणे प्रगट करूया. प्रेषित या मतांगिका आपण एकत्र मिळून सादर करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास झाला, ज्याने पंत पिलाताच्या वेळी दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी गेले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमलेले स्तोत्र, जुना करार आणि पवित्र शुभवर्तमान. यावेळेस आपण स्तोत्र क्रमांक 119, स्तोत्र क्रमांक 119 यातील पहिली 8 वचनं ऐकणार आहोत. स्तोत्र क्रमांक 119 आणि 1 ते 8 ही वचने आपणासाठी स्मरण पंडित हे वाचतील. जुन्या करारातून आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र संहिता 119 1 ते 8. देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र. आले जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. ते काही अनितीचे आचरण करीत नाही, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहे. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी उपजित होणार नाही. तुझे न्याय निर्णय मी शिकेन, तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करेन. मी तुझे नियम पाळेन, माझा सर्वस्वी त्याग करू नको. आमेन. जुन्या करारातील शास्त्रपाठ, नेहम्याचं पुस्तक, नेहम्याचं पुस्तक 10वा अध्याय आणि 28 ते 39 ही वचने आपणासाठी याचं वाचन प्रिय बंधू रविकांत साळवे हे करते. आपण शास्त्रभाग वाचूया. नेहम्याचे पुस्तक 10वा अध्याय 28 ते 39. अभिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाल, गायक व नथीनीम यांनी आणि देवाचे धर्मशास्त्र पाळण्यासाठी देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी त्यास अक्कल व समजूत होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या यासह आपले भाऊबंद व महाजन यांच्याशी एकचित होऊन आनभाग केली की ते जे नियमशास्त्र देवाचे सेवक मोशे याच्याद्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वर्तू आणि आमचा प्रभू परमेश्वर याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू. असे न केल्यास आम्हास शाप लागो. आम्ही आमच्या मुली या देशाच्या लोकांस देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलास करणार नाही. या देशाच्या लोकांनी शब्बात दिवशी एखादी वस्तू अगर अन्न सामग्री विकाव्यास आणली तर आम्ही ती त्यांच्याकडून शब्बात दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही. तर 7व्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते सोडून देऊ. याशिवाय आम्ही
असा एक नियम घालून ठेवितो की आम्ही आपल्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी प्रत्येक 1/3 शेकेल दरवर्षी द्यावा. समर्पित भाकरी, नित्याचे अनार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बात, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण या संबंधीची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्रायलच्या प्रायश्चितासाठी पापार्पणे या सर्वासाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा. मग याजक, लेवी व इतर एकंदर लोक अशा आम्ही सर्वांनी पुढील कार्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. म्हणजे नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमचा देव परमेश्वर याच्या वेदीवर जाळण्यासाठी आपल्या पितृकुळाप्रमाणे वर्षानुवर्ष नियमित समय आपल्या देवाच्या मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी. आपापल्या जमिनीचा प्रथम उपज व निरनिळ्या वृक्षाची प्रथम फळे वर्षानुवर्ष परमेश्वराच्या मंदिरी आणावी. आणि नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपले प्रथम जन्मलेले पुत्र तसेच आपल्या गुराढोराचे व शेरा मेंढराचे प्रथम जन्मलेले हे सर्व आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्या याजकाकडे घेऊन यावे. आणि आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारची झाडाची फळे, द्राक्षरस व तेल ही याजकाकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यात आणावी. आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्याकडे न्यावा. कारण लेवी सर्व नगरातून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात. लेवी दशमांश घेतील तेव्हा त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातील कोणी याजक असावा. आणि लेव्यांनी दशमांशाचा दशमांश आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठड्यात म्हणजे भांडारात पोचता करावा. इस्रायल लोक व लेव्याचे वंशज यांनी धान्य, द्राक्षरस व तेल यांचे समर्पित अंशाचे अर्पण, पवित्र स्थळाची पात्रे, सेवा करणारे याजक, द्वारपाळ व गायक असतात त्या कोठाड्यात आणावी. आणि आम्ही आमच्या देवाचे मंदिर सोडू नये. वाचले शास्त्रभाग देव आशीर्वाद करो, त्याच्या नावाला मान महिमा आणि करो आता आणि सदा सर्वदा असो. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमलेले पवित्र शुभवर्तमान संत लुकानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत लुकानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 27 ते 32 या वचनांमध्ये आजचं शुभवर्तमान लिहिलेलं आहे. मग असे झाले की तो ह्या गोष्टी बोलत असता लोक समुदायातील कोणी एक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखिलीस ती धन्य. तेव्हा तो म्हणाला, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य. तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमला असता तो असे म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरास चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला चिन्ह होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवेल. कारण शर्मोनाचे ज्ञान ऐकण्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शर्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला
आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन समाप्त होते. वाचलेल्या या सर्व वचनांवर दैवाप आशीर्वाद पाठवू. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता इथून पुढे युगानुयुग असो. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि आपल्याला या प्रार्थनेमध्ये स्मरण पंडित हे चालवतील. आपण प्रार्थना करूया. देवप्पा असा सुंदरसा शांपात करतो आमच्या जीवनामध्ये जोडला तुझ्या आभार मानतो. देवप्पा मी प्रार्थना करतो देवप्पा. देवप्पा ही संधी पुन्हा एक वर बाबा आपल्या जीवनाकरता दिली देवप्पा म्हणून मी तुझ्या आभार मानतो. देवप्पा प्रार्थना करतो देवप्पा. देवप्पा या संधीचा सदुपयोग करून देवप्पा देवप्पा आम्ही देवप्पा या जगामध्ये देवप्पा चांगले एक जीवन जगावं तू असं कर देवप्पा. देवप्पा प्रार्थना करतो देवप्पा तू आम्हाला देवप्पा एवढं चांगलं देवप्पा एक नवीन देवप्पा दिवस दिला ते आभार मानतो देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा कित्येक जण देवप्पा दिवस बघता आला नाही देवप्पा, परंतु देवप्पा तुझी दया आम्हा बापांसाठी पुन्हा एक वार नवीन अशी झाली तुझे आभार मानतो देवप्पा. आज मी प्रार्थना करतो देवप्पा आमच्या देशासाठी देवप्पा. मी प्रार्थना करतो देवप्पा आमच्या प्रधानमंत्रीसाठी देवप्पा त्यांच्यावर आशीर्वाद राहू दे देवप्पा. त्यांच्या देवप्पा ते देशाचा कारभार चालवत असताना देवप्पा तू त्यांना आशीर्वादित कर देवप्पा. लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान पुरव देवप्पा. आज मी प्रार्थना करतो देवप्पा सर्व देवप्पा डॉक्टर्ससाठी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, नर्स देवप्पा ते हॉस्पिटलमध्ये काम करत आहे त्यांच्यासाठी देवप्पा सर्वांवर तो आशीर्वाद राहू देवप्पा. ते कोविड रुग्णांची सेवा करत असताना त्यांना देवप्पा तो आशीर्वादित कर. लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान तू त्यांना पुरव देवप्पा. मी प्रार्थना करतो आज देवप्पा आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी देवप्पा प्रार्थना करतो देवप्पा शाळा चालू होणार आहे देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा सर्व लेकरांवरचा आशीर्वाद राहू देवप्पा. जैविक दृष्टिकोनातून देवप्पा शिक्षण घेत असताना देवप्पा त्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान पुरव देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा सर्वांसाठी देवप्पा. आमच्या मुख्यमंत्र्यांसाठी देवप्पा, त्यांच्या खाली काम करणारा प्रत्येक मंत्रिमंडळ देवप्पा त्यांच्यावर आशीर्वाद राहू दे देवप्पा. प्रार्थना करतो आमच्या पुणे शहरासाठी देवप्पा आमच्या पुणे शहरावर देखील तो आशीर्वाद राहू देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा सर्व शेतकऱ्यांसाठी देवप्पा त्यांच्यावर तुझा आशीर्वाद राहू दे देवप्पा. त्यांच्या मेहनतीला देवप्पा तू बरकत दे देवप्पा. आणि देवप्पा त्यांच्या कष्टाचा देवप्पा तू त्यांना फळ देणार आहे आमचा विश्वास आहे देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा आमच्या पुणे डायसिससाठी देवप्पा आमचे बिशप साहेब देवप्पा त्यांच्यावर देखील तुझा आशीर्वाद राहू देवप्पा. त्यांच्या खाली काम देवप्पा, त्यांच्या खाली देवप्पा सर्व देवप्पा पाळकांना देवप्पा तो आशीर्वादित कर देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा सर्व पाळक देवप्पा त्यांना आशीर्वादित कर देवप्पा. सर्व मंडळीसाठी आज मी प्रार्थना करतो देवप्पा तुझ्या राज्य देवप्पा जेव्हा तू येशील देवप्पा त्यांच्या सर्व मंडळीला देवप्पा तू उचलून घेणार आमचा विश्वास आहे देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा सर्वांवर तो आशीर्वाद राहू देवप्पा. आमच्या संयुक्त परिवारावर तो आशीर्वाद राहू देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा मामावर तो आशीर्वाद राहू देवप्पा. तुझ्या वचनातून तो बोलत असताना देवप्पा लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान तू त्याला पुरव देवप्पा. वरतून उतरणाऱ्या ज्ञानाने देवप्पा तू त्याला भरून टाक देवप्पा. त्याच्या मुखातून देवप्पा तू आज आम्हा बापांशी बोलणारे आमचा विश्वास आहे देवप्पा. पातळी पायसाठी मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांच्यावर देखील तो आशीर्वाद राहू देवप्पा. त्यांना देखील लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान पुरव देवप्पा. लीडर पाठवांसाठी मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांच्यावर तुझा आशीर्वाद राहू देवप्पा. ते देखील उपासना साधवत आहे देवप्पा. त्यांना देखील तो आशीर्वादित कर. लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान पुरव देवप्पा. संडे स्कूलसाठी मी प्रार्थना करतो देवप्पा. हे लेकरं देवप्पा तुझ्या ज्ञानात वाढत असताना देवप्पा या लेकरांना तो आशीर्वादित कर देवप्पा. तो ज्ञानाने भरून टाक देवप्पा. युथ ग्रुपसाठी देवप्पा प्रार्थना करतो देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा या युथवरचा आशीर्वाद राहू दे देवप्पा. मंडळीवरचा आशीर्वाद राहू दे, कमिटीवरचा आशीर्वाद राहू दे. पुढची सर्व देवप्पा मी तुझ्या हाती येतो, तो आमच्या चालक आणि मानतो. ही स्टार्टची विनंती मी येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. यावेळेस आपण समर्पणात जात आहोत. प्यारे मसीहा आशीष दे हमें,
दे हमें आत्मा से तू भर दे हमें प्यारे मसीहा आशीष दे हमें आत्मा से तू भर दे हमें हालेलुया 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 हे देवा तू बोल आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत पवित्र आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या द्वारे आमेन प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया त्याची उपकार स्तुती करूया फिरून एक वार परमेश्वर देवापानं कृपावंत होऊन तुम्हाला आणि मला या वर्षातील 10व्या महिन्यामध्ये सुरक्षित सुखरूप सजीव आणि निरोगी असा आणलेला आहे गत 9 महिन्यामध्ये परमेश्वर देवापानं त्याचा अनुग्रह आपल्या सर्वांना कुटुंबासह पुरवला आपल्या सर्व गरजा त्याच्या दैवी भांडारातून विपुलतेत पुरवल्या आजारपणामध्ये आरोग्य दिलं अडीअडचणीतून सहज सुखरूप बाहेर काढलं आणि प्रति दिवशी स्तोत्रकर्त्याच्या भाषेत आपण ऐकतो प्रति दिवशी तो आपला भार वाहणारा देव प्रति दिवशी त्यानं आपला भार वाहिला जरी आपण त्याच्याशी विश्वासू राहिलो असू अथवा नसू पण तो मात्र आपल्याशी विश्वासू राहिला आणि कृपावंत होऊन परत एक वार नवीन महिन्यामध्ये तो आपल्याला सुरक्षित घेऊन आला आणि त्यानं परत एक वार आपल्याला हा पुरावा दिला आपल्याला प्रतीती दिली आपल्यावर जे त्याचं प्रेम आहे जी प्रीती आहे जी त्याची करुणा आणि दया आहे ती रोज नवी नवी आणि नवीनच होत गेली आजच्या या महिन्याच्या पहिल्या प्रभुवारी आपण त्याच्या समक्षतेत येऊन त्याचा गौरव करत आहोत आनंदानं हर्षानं समर्पणानं अंतःकरणानं आपण म्हणूया देव पिता यहोवा देव पुत्रा येशू ख्रिस्ता देव पवित्र आत्म्या त्रैक्य दैवा तू चांगला आहेस तू केलेल्या उपकारांचा मी कसा उत्तराई देवाच्या प्रिय मंडळी प्रभूला अंतःकरणापासून धन्यवाद देऊया ऑनलाईन उपासनेचा आजचा हा शेवटचा प्रभुवार आहे आपल्याला माहिती आहे गत रविवारच्या उपासनेमध्ये मी सूचना दिलेली आहे की 7 ऑक्टोबर पासून सर्व मंदिर ही खुली होत आहेत पवित्र मंदिर सुद्धा खुली होणार आहेत आणि पुढील रविवारची उपासना आपण पवित्र मंदिरामध्ये येऊन घेणार आहोत देवाला गौरव देणार आहोत या संपूर्ण कालावधीमध्ये ऑनलाईन उपासनेद्वारे आपल्याला या उपासनेचा लाभ घडावा एकही रविवार ही उपासना चुकू नये हा प्रयत्न नेटानं परमेश्वराच्या साह्यानं पवित्र आत्म्याच्या कृपेनं आम्ही याजकांनी
मंडळीच्या कारभाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेटानं केला आणि यामध्ये कधी कुठल्याही प्रकारचा खंड पडला नाही, म्हणून आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची उपकार स्तुती करतो. आणि या कामी आम्हाला विशेष रीतीनं ऑनलाईन सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता, उपासनेद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला ज्या लेकरांनी सहकार्य केलं, प्रिय मुलगी दीक्षा क्षेत्रे, मुलगा आदेश क्षेत्रे आणि मुलगा स्मरण पंडित, या तिघांचे मी व्यक्तिशः आणि कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो की या दिवसांमध्ये त्यांनीही कुठलाही खंड न पडू देता, कंटाळा न करता आपला बहुमूल्य वेळ रेकॉर्डिंगसाठी दिला आणि आपल्यापर्यंत ही उपासना व्यवस्थितरित्या पोहोचवण्याकरता त्यांनी श्रम घेतलेले आहेत. कदापिही ही लेकरं आशीर्वादाला मुकणार नाही हा माझा विश्वास आहे. देव आप यांना अधिक रीतीनं आशीर्वादित करो. देवाच्या वचनाकडे यावेळेस आपण जात आहोत. आज रिबिल्डिंग किंबहुना पुनर्बांधणी या नेहम्याच्या पुस्तकामधून गेले काही आठवडे आपण अभ्यास करत आहोत आणि आज त्याचा मी समारोप करत आहे. आणि आपण आता 10व्या अध्यायामध्ये आलेलो असता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की लोक आता नगरामध्ये येऊन राहू लागलेले आहेत. प्रार्थनापूर्वक उपवास करून आणि परमेश्वराला पूर्णपणे शरण जाऊन नेहम्यानं आणि त्याच्या सहकार्यानं हे उद्दिष्ट स्वीकारलं आणि भयंकर विरोध आला. त्याचप्रमाणे बदनामीला, त्याचप्रमाणे अडखळणांना समर्थपणे तोंड दे. अर्थात त्या विरोधाला न जुमानता, बदनामीला न जुमानता, अडखळणांना न जुमानता, निंदेला न जुमानता त्यांनी आपलं लक्ष पुनर्बांधणीवर केंद्रित केलं, नव्यानं उभं राहण्यावर केंद्रित केलं, पुनर्स्थापनेवर केंद्रित केलं आणि म्हणून त्यांना हे यश परमेश्वर कृपेने प्राप्त झालं आणि आता ते आपल्या नगरात येऊन वस्ती करत आहेत. आपल्या नगरामध्ये येऊन ते आता राहू लागलेले आहेत. आणि आपण पाहिलं गेल्या 2 आठवड्याच्या संदेशामधून की पुनर्बांधणी झाली, पुनर्स्थापना झाली, आपल्या घरांमध्ये आले, आपल्या नगरामध्ये आले आणि ते देवाला विसरले नाही. त्यांनी पश्चाताप केला. आणि आता तिसरी महत्वाची गोष्ट ते काय करत आहे आपल्याला दिसून येतं 10व्या अध्यायाच्या शीर्षकावरून. 10व्या अध्यायाच्या शीर्षकात म्हणतंय नियमशास्त्र पाळण्याविषयी लोकांची प्रतिज्ञा. मोशे करवी प्राप्त झालेलं नियमशास्त्र, ज्याच्यामध्ये नियम आहेत, आज्ञा आहेत, विधी आहेत. आणि आता या लोकांनी आणखीन एक निर्णय चांगला घेतलेला आहे. नवं त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. काय? आम्ही आमच्या घराण्यासह देवानं दिलेलं मोशेकृत नियमशास्त्र, विधी आणि आज्ञांचं पालन करणार आहोत. देवाच्या प्रिय मंडळी, ज्यावेळेस आपला जुना जीवितक्रम आपण कृतीनं त्यागतो, आपला जुना जीवितक्रम आपण सोडून देतो, नव्यानं आपली उभारणी होते, नव्यानं आपली जडणघडण होते, पुनर्बांधणी आपली होते. आता आपण पूर्णपणे देवाच्या संरक्षणामध्ये येतो आणि सुरक्षित होतो. आणि जेव्हा देवाच्या संरक्षणामध्ये आपण येतो
तेव्हा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि ते आशीर्वादित जीवन टिकून राहण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, जे या लोकांनी पुनर्बांधणीनंतर केले, जे या लोकांनी पुनर्बांधणीनंतर केलेलं आहे. देवाच्या संरक्षणात आले, आता अप्रतिष्ठित नाही, आता दुरावस्था राहिलेली नाही, वेशी नव्यानं उभ्या राहिलेल्या आहेत, संरक्षणाचे तट उभे राहिलेले आहेत आणि आता पूर्ण सुरक्षित झाले, देवाचा अनुग्रह प्राप्त झाले. आणि मग या पूर्ण दैवी संरक्षणामध्ये नवा प्रवास सुरू करत असताना, पुनर्बांधणीचं जीवन सुरू करत असताना यांनी ज्या गोष्टी केल्या त्या विसरू नका. त्यांनी देवाचं वचन विसरले नाही, देवाला विसरले नाही, पश्चात्ताप झाले आणि आता नियमशास्त्र पाळण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. फार सुंदर उल्लेख आहे ते पहा, 28व्या वचनापासून मी वाचतो. अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथिनी ह्यांनी आणि देवाचे धर्मशास्त्र पाळण्यासाठी देशोदेशीच्या लोकातून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यास अक्कल व समजूत होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या यासह आपले भाऊबंध व महाजन यांच्याशी एकचित्त होऊन आळभाग केली, प्रतिज्ञा केली, शपथ घेतली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे ह्याच्याद्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वागू आणि आमचा प्रभू परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू, असे न केल्यास आम्हास शाप लागो. कुणालाही यातनं त्यांनी सोडलेलं नाही, कोणी यातनं सुटलेलं नाही. एकमुखी निर्णय आहे, सर्व प्रतिज्ञा घेत आहे, वाडवडिलांसह घेत आहे, परराष्ट्रीय घेत आहे, करार करत आहे, शपथ घेत आहे, आडभाग करत आहे. का? मोशेकरवी मिळालेलं नियमशास्त्र, देवाच्या आज्ञा, देवाचे नियम, देवाचे विधी आम्ही मनपूर्वक पाळू. आणि असं जर न घडलं तर आम्ही शापित होऊ, तर आम्ही शापित होऊ. देवाच्या आपण काय विचार या गत दिवसांमध्ये केलेला आहे मला माहिती नाही, परंतु मी हे सातत्यानं वारंवार सांगत आलो आणि आजही सांगत आहे, माझ्या सहित आपणा सर्वांना पुनर्बांधणीची गरज आहे, पुनर्स्थापनेची गरज आहे, नव्यानं आत्मिक संरचनेची गरज आहे. हे लोक का दुरावस्थेत गेले? का या लोकांची दुर्दशा झाली? का हे गुलामगिरीमध्ये गेले? का यांना संरक्षण राहिलं नाही? का यांची बेआबरू झाली? 70 वर्ष हा काही कमी कालावधी नाही हो प्रियानो, गुलामगिरीचा कमी कालावधी नाही. कारण त्यांनी देवाविरुद्ध पाप केले, देवाला त्यागणं, अन्य दैवतांची उपासना करणं, अवज्ञेचं जीवन जगणं, व्यभिचारासक्त, वासनासक्त जीवन व्यतीत करणं, जार कर्माचं जीवन व्यतीत करणं, सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी यांनी केल्या.
आणि याचा परिणाम त्यांना गुलामगिरी दास्यात जावं लागलं. 70 वर्ष. पवित्र शास्त्र सांगतं, जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. आणि मागील रविवारी आपण पाहिलं रोम 3:23, सर्वांनी पाप केलं आहे, सर्वांनी देवाच्या कवरवाला त्यांचा. त्या सर्वांमध्ये आपण आहोत का? दाविदाची आठवण करा, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पाप केला. देवाच्या होय, या लोकांची दुर्दशा पापमय जीवनामुळे झाली. या लोकांची अप्रतिष्ठा पापमय जीवनामुळे झाली. हे लोक गुलाम पापमय जीवनामुळे झाले. आज आपण पाप करून गुलाम झालेलो आहोत का? आपल्याला पुनर्बांधणीची संधी आहे. नव्यानं उभं राहण्याची गरज आहे. गेले 1.5-2 वर्ष प्रियानो आपण हे स्वीकारलंय, केव्हाही होय, केव्हाही मृत्यूचा घाला होऊ शकतो. आज कित्येक लोक दुर्दैवाने ख्रिस्ती लोकही देवापेक्षा मृत्यूला जास्त घाबरतात, त्याचा जास्त विचार करतात. आज त्यांचे विचार या मृत्यूपर्यंत येऊन थांबलेले आहेत. जसं आपल्याला शमूएलाच्या काळामध्ये मनुष्याच्या या अविचाराचा एक नमुना पाहायला मिळतो. पहिले शमूएल 14वा अध्याय, पहिलं शमूएल 14वा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते पहा. पहिलं शमूएल 14वा अध्याय आणि याच्या 14व्या वचनामध्ये, क्षमा करा, दुसरं शमूएल 14वा अध्याय, दुसरं शमूएल याचा 14वा अध्याय आणि 14वं वचन. आणि तिथं आपल्याला काय पाहायला मिळतं? मनुष्याचा अविचार. आपल्या सर्वांना मरण आहे, आपणा सर्वांना मरण आहे. आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही. आजही पुष्कळ लोकांचे विचार येथपर्यंत येऊन पूर्णविराम पावलेले आहेत. पुष्कळ लोक या दिवसात, अनेक लोक मला भेटले आणि त्यांच्या मुखातून हे निराशेचे उद्गार ऐकून खूप यातना झाल्या. पाळक साहेब, कधीही मरण येऊ शकतं. आज तुम्ही 4 भिंतीच्या आतही सुरक्षित नाही, घराबाहेर तर नाहीच ना. हे सर्व आपण स्वीकारलेलं आहे. तरी आपण आत्मिक दृष्ट्या जागृत होऊ शकलोय का? आत्मिक दृष्ट्या आपण जागे झालोत काय? आत्मिक दृष्ट्या आपली दुर्दशा झालेली आहे काय? आत्मिक दृष्ट्या आपण दुर्दशेत आहोत काय? आत्मिक दृष्ट्या आपली बेअब्रू झालेली आहे काय? आपली निंदा नाराजगी होत आहे का? विचार करू शकलो का आपण? आपण याचा विचार केला असेल तर प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु आपण विचार काय केला? बाबा कधी मरण गाठू शकतं? देवा माझ्या पापांची क्षमा कर, देवा माझ्या कुटुंबाच्या पापांची क्षमा कर, देवा या मरीपासून मला वाचव. एवढंच देवाला विनंती हा शब्दाचा उपयोग करून आदेश देत राहिलो. खऱ्या अर्थाने आपली आत्मिक पुनर्बांधणी या 1.5 वर्षाच्या कालावधीत मरणाचा विचार करत असताना आपण करू शकलोय का? स्वतःची आत्मिक पुनर्बांधणी
कुटुंबाची आत्मिक पुनर्बांधणी, मंडळीची आत्मिक पुनर्बांधणी आपण करू शकतोय का? आमचं जीवन भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखं आहे. इथपर्यंतच माणसाचे विचार पूर्ण विराम पावले. अरे पण पुढे देव म्हणतो, देव प्राण हरण करत नाही. तो जो मनुष्य आपल्यापासून घालून दिला आहे तो अधिक घालविला जाऊ नये म्हणून तो त्याच्याकरता योजना करतो. देवाच्या प्रिय मंडळी, एका देवाच्या महान सेवकानं म्हटलेलं आहे, जे काही आज आपल्या अवतीभोवती आहे दैवी योजनेचा तो एक मोठा भाग आहे. देवाच्या पुनर्बांधणीमध्ये आपल्याला देवासोबत करार करण्याची गरज आहे, प्रतिज्ञा करण्याची गरज आहे. काय प्रतिज्ञा? देवा तुझं वचन, देवा तुझे विधी, देवा तुझ्या आज्ञा यांचं आम्ही पालन करू, यांचं आम्ही पालन करू. पुष्कळ लोकांचं श्रीमंत तरुणाचा आहे बरं का, पुष्कळ लोकांचं सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं? प्रभूकडे स्वतःहून गेलाय, नम्रतेनं विनम्रतेनं. त्यांनी हे पाहिलं नाही रस्ता ओबड धोबड आहे, गुडघे टेकली तर टोचतील, वेदना होतील, काय प्रभू समोर तिथंच नम्र झालं. सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करावं? आज्ञांचं पालन कर बाबा. गुरुजी माझ्या लहानपणापासून मी ते पाळतो. असं तुझ्यात एक उणीव आहे, तुझ्यात एक उणीव आहे. तुझं आहे नाही ते गोरगरिबांना देऊन टाक अँड फॉलो मी. माझ्या मागे एक तर त्या तरुणानं सार्वकालिक जीवनाचा अर्थ कदाचित असा घेतला असेल की मरण नाहीच, सदा सर्व काळ जे काय माझ्याकडं आहे श्रीमंती त्याचा उपभोग घेण्याकरता मी जिवंत राहावे. कदाचित अशा अर्थानं त्यानं त्या सार्वकालिक जीवनाकडे पाहिलं. देवाच्या त्याचं मन त्याच्या पैशामध्ये, श्रीमंतीमध्ये, ऐहिकतेमध्ये गुंतलेलं होतं. आणि म्हणून जितक्या आवेशानं, जितक्या विनम्रतेनं, नम्रतेनं प्रभूकडे आला, प्रभूने जेव्हा सांगितलं हे सोडून ये, परत त्या तरुणाचा उल्लेखच नाही बघा. क्षमा. आपल्यालाही देवाकडनं अशीच अपेक्षा. देवा हे कर, देवा ते कर, देवा हे दे, देवा ते दे, परंतु देव जे सांगतो ते करायची आपली तयारी नसते. देवाचे लोक पुनर्बांधणीनंतर आता देवाशी करार करत आहेत. आम्ही नियमशास्त्र पाळू, आम्ही आज्ञा विधी पालन करू. आपल्याला मुळात ते नियमशास्त्र, आज्ञा, विधी दिलेतच त्यासाठी. स्तोत्र 119, स्तोत्र क्रमांक 119 आणि त्याच्या 4 आणि 5व्या वचनात काय म्हटलंय पहा. स्तोत्र क्रमांक 119 4 आणि 5वं वचन. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे. कसे पाळावे? मनपूर्वक, मनापासून पाळावे. म्हणून तू त्या आम्हास लावून दिले आहे. हे कशासाठी दिलेले आहे? एखादं वचन आवडलं की ते एखाद्या पाटीवर कोरलं जातं, लिहिलं जातं आणि ती पाटी घरात लावते आणि ती पाटी भिंतीवर असते आणि ती भिंतीवरच राहते. अंतःकरणाची पाटी कोरीच असते.
तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणी आहे. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो स्तोत्र करता? काय म्हणतो स्तोत्र? तुझे विधी, तुझ्या आज्ञा, तुझे नियमशास्त्र आम्ही मनापासून पाळावे म्हणून तू ते दिलेले आहे आणि ते मला पाळता यावे हेच माझं मागणं आहे. आठवो प्रियानं, आपल्याला आठवतंय का की आपण देवाकडे ही मागणी केलेली आहे? देवा तुझे नियम मला पाळता यावे हेच हेच मागणं, दुसरं काही नाही. आहे याचा अर्थ एवढंच मागायचं, देवा तुझे नियम मला पाळता येऊ दे, तुझ्या आज्ञा मला पाळता येऊ दे, तुझे विधी मला पाळता येऊ दे, हेच माझं मागणं आहे. ह्या व्यतिरिक्त माझं सर्व मागणं आहे. कबूल करू शकतो का आपण? आणि क्षमा मागू शकतो देवाकडे? अनुवादाचा ग्रंथ 4था अध्याय, अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि या 4थ्या अध्यायामध्ये परमेश्वर देवा काय म्हणतो पाहूया. अनुवादाचा ग्रंथ 4था अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन पहा काय म्हटलंय. ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. मोशेकरवी परमेश्वर आपल्या लोकांना सांगत आहे, तुम्ही देवाच्या आज्ञा आणि नियमाप्रमाणे चालावं म्हणून ते शिकवण्यात आलेले आहेत. आता आपण शिकतो का नाही किंवा शिकलो का नाही हा प्रश्न वेगळा. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावे कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. प्रेज द लॉर्ड. पहा परमेश्वरानं काय आपल्याकडनं अपेक्षित आहे, काय देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. आपण पाळण्याकरता आज्ञा, विधी आणि नियम हे दिले आणि शिकवले आणि ते जेव्हा आपण पाळतो, कृतीनं आचरणात आणतो, मग ते जेथे कुठे आपली वस्ती आहेत त्याचा तो उल्लेख आहे. ज्या देशात तुम्ही राहत आहात त्या देशोदेशीचे लोक तुमच्याकडे पाहून काय म्हणतील, काय म्हणतील, हे सुज्ञ आणि समंजस लोक. आपली सुज्ञता, आपला समंजसपणा कशावर अवलंबून आहे? कशावर? देवाच्या आज्ञा, विधी, नियमांचं पालन आपण करतो की नाही त्याच्यावरनं हे प्रमाणित होत. आणि मग पुढं म्हटलं, सर्व विधी संबंधी ऐकून लोक म्हणतील हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचा आहे. जगिकदृष्ट्या पुष्कळ शिक्षण झालेलं असतं, PhD झालेली असते, थिओलॉजिकली ग्रॅज्युएट आहेत, मास्टर्स आहेत, डॉक्टरेट आहेत, सेक्युलर फील्ड मध्ये बॅचलर्स आहेत, मास्टर्स आहेत, डॉक्टरेट्स आहेत. आणि असा प्रत्येक समाज हा या वर्गात मोडणारा प्रत्येक मनुष्य, स्त्री असो पुरुष असो,
तो स्वतःला सुज्ञ, स्वतःला समंजस, स्वतःला बुद्धिमान आणि स्वतःला शून्य असा समजतो. अशानं तुम्ही म्हणा बरं, निर्बुद्ध माणसं आहेत. किती राग येतो पहा, किती राग येतो. देवाच्या वचनातून आपल्याला दिसतं समंजस, सुज्ञ, बुद्धिमान, हुशार तो आहे, ती आहे जे देवाचं नियमशास्त्र पाळतात, देवाचे विधी पाळतात, देवाच्या आज्ञा पाळतात आणि ज्यांच्याकडनं ज्यांची ओळख यावरून होते हे सुज्ञ लोक आहे, ते देवाचं गौरव आहे. जेव्हा ही अशी ओळख आपली लोकांना होते ते देवाचं गौरव आहे हे लक्षात घ्या. प्रियानो, आपल्यालाही देवाशी करार करण्याची गरज आहे, प्रतिज्ञा करण्याची गरज आहे. देवाचं पवित्र वचन 6वा अध्याय अनुवादाचा ग्रंथ, याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. 5वा अध्याय आणि 10वं वचन, 9 आणि 10 वाचतो. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो, आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. जे प्रेम करतात आणि आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो असं देव म्हणतो. हजारो पिढ्या दया. प्रियानो, देवाच्या दयेस पात्र ठरायला आवडेल का आपल्याला? आपल्यामुळं देवाचं गौरव असं घडावं हे आपल्याला आवडणार आहे का? काय ओळख आहे आपली? आपले शेजारचे आपल्याला आपल्या आत्मिक जीवनामुळे ओळखतात की जगिक श्रीमंतीमुळे, जगिक ऐश्वर्यामुळे, त्यांच्यामुळे असलेल्या आपल्या स्नेहभावामुळे, कशामुळे आपल्याला शेजारचे लोक ओळखतात, आपल्या नोकरीच्या ठिकाणावरचे लोक ओळखतात, आपली मित्रमंडळी आपल्याला ओळखतात. कशावर? आपली सुज्ञता, आपलं शहाणपण हे देवाच्या आज्ञा, विधी, नियमशास्त्र पाळण्यानं लोकांना कळलं पाहिजे. हे देवाचं सांगणं आहे, रेव्हरंड गायकवाड सांगत नाही. आपण देवाच्या दयेस पात्र तेव्हा ठरतो जेव्हा आपण देवावर प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा, विधी, नियमांचं पालन करतो. योहान 14, तुमची जर माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. हो, या सर्व गोष्टी अशा प्रमाणित होतात. आपण कशा प्रमाणित करतो? शास्त्रेणी पुरुषांसारखं आपण प्रमाणित करण्याचा प्रयत्न करतो. आपली धार्मिकता, आपलं देवावरचं प्रेम, आपलं एकमेकांवरचं प्रेम शास्त्रेणी पुरुषांप्रमाणे आपण प्रमाणित करण्याचा प्रयत्न करतो. जसा पुरुषांनी हे प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला. मी आठवड्यातनं 2दा उपवास करतो म्हणून मी धार्मिक, प्रत्येक गोष्टीचा मी दशांश देतो म्हणून मी धार्मिक, पवित्र मंदिरात येऊन मी प्रार्थना करतो म्हणून मी धार्मिक. प्रमाणित होऊ शकत नाही. आज्ञा, विधी आणि नियमांचं पालन केल्यानं हे प्रमाणित होतं. आपण सुज्ञ आहोत, आपण शहाणे आहोत, आपण बुद्धिमान आहोत आणि आपण देवाचं गौरव करणारे देवाचे लोक आहोत. संध्या
साधून घ्या. संधी आहे, साधून घ्या. लूक 8:21. लूक वर्तमान 8वां अध्याय 21वा वचन. फार सुंदर. 19व्या वचनापासून मी वाचतो. प्रभू येशूचे वास्तविक नातलग त्याच्या आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आले की तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत. त्याने त्यास उत्तर दिले. त्याने म्हणजे येशूने त्यास उत्तर दिले. कोणाला? निरोप आणणाऱ्यास उत्तर दिले, हे जे देवाचे वचन, लक्षपूर्वक ऐका, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहे. हे जे देवाचं वचन ऐकणारे आणि ऐकलेलं वचन पाळणारे म्हणजे कृतीनं जगणारे तेच माझी आई, तेच माझे भाऊ आहे. लूक सांगतोय काय? हे लुकाचं म्हणणं आहे काय? येशू बोलत आहे. येशू स्वतः सांगत आहे. आता यावरून पहा, 1.5 वर्ष या पॅन्डेमिक मध्ये आपण आहोत, वावरत आहोत. बाधित झालो, कदाचित झालोय नसू. आपण येशूचे नातलग होऊ शकलो का? आपलं नातं येशूशी प्रस्थापित झालंय. आणि जर झालं ते कसं? ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म झाला म्हणून, बाप्तिस्मा दृढीकरण झालंय म्हणून, ख्रिस्ती पद्धतीनं लग्न झालं म्हणून, पवित्र मंदिरात येतो म्हणून, दशांश देतो म्हणून, प्रार्थना करतो म्हणून, की देवाचं वचन ऐकून पाळतो म्हणून मी येशूचा नातलग आहे, म्हणून मी देवाचं लेकरू आहे. प्रतिज्ञा करण्याची गरज आहे, शपथ घेण्याची गरज आहे, करार करण्याची गरज आहे. प्रोव्हाइडेड जर पुनर्बांधणीची गरज वाटत असेल, पुनर्बांधणी झालेली असेल तर, नव्यानं पुनर्स्थापित झालो असू तर प्रतिज्ञा करा. आता नियमशास्त्र, आज्ञा, विधी यांचं पालन करू, तर त्याद्वारे आशीर्वाद आहे. पहा, योहान 8:51 मध्ये काय म्हटलं? नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप यांच्याशिवाय आपल्याला कोणालाही आत येऊ दिले नाही. पहा, देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला काय सांगत आहे? भिऊ नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. यायराच्या कन्येविषयी याईल हे व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. प्रियानो, ज्यानं येशूच्या शब्दावर विश्वास ठेवलेला, येशूच्या शब्दावर. आता गुरुजीला त्रास कशाला देतात? तुझी मुलगी मेलेली आहे. मुलीच्या मृत्यूचा निरोप ऐकणारा बाप लगेच येशूला सोडून घरी दुःख करण्याकरता गेला नाही. तो येशूला बरोबर घेऊनच गेला. येशू संगतीच तो घरी गेला आहे.
प्यानो हे ते दिवस, हे ते दिवस आहेत. येशू बरोबर या. समजू नका, गृहीत धरू नका, पुढं चालू नका, मागं चालू नका. येशू बरोबर चाला, येशू मध्ये चाला. आणि ते आज गरजेचं आहे, ते आज फार गरजेचं आहे. करणार आहोत का आपण ते? शक्य होणार आहे का आपल्या? पुनर्बांधणीची गरज ओळखा. गलतीकरासपत्र 4 अध्याय, गलतीकरासपत्र 4 अध्याय 10 वचन, 10 वचन. वा महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. संत श्रेष्ठ पाऊल गलती येथील मंडळीला सांगत आहे. वार, महिने, सणाचा काळ व वर्ष ही तुम्ही पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते. म्हणजे जनो, मी तुम्हाला विनंती करतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही होतो. तुम्ही माझे काही वाईट केले नाही. तुम्हाला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला, हे तुम्हाला ठाऊक आहे. आपणही या वर्गात मोडतो का? वार पाळतो, सण पाळतो, काळ पाळतो, वर्ष पाळतो, परंतु देवाचा नियम पाळतो का? देवाच्या आज्ञा पाळतो का? देवाचं विधी पाळतो का? हा स्वतःला प्रश्न विचार. आणि जर त्याचं उत्तर नाही असं मिळत आहे, आत्ताच लगेच गुडघ्यावर घ्या, नेहम्यासारखा अश्रू ढाळून प्रार्थना करू लागा. पुनर्बांधणीच्या कामाला लागा. आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे आपल्याला दिसतच आहे. यरूशलेमेच्या वेशी जळून गेल्या आहेत. आपली अप्रतिष्ठा होत आहे. असं आहे तर स्वीकार. उद्यावर निर्णय टाकू नका. आत्ताच, आज म्हटलेल्या दिवशी, आत्ताच महत्वानी मोल ओळखा आणि पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात करा. परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे. याच तो ज्यास ऐकावास कान आहे तो हे ऐकतो. प्रार्थना करू. यहोवा आभार मानतो या वचनांद्वारे आम्हाशी बोललास. ऐकणारे कान, समजणार मन आणि त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण द्यावंस, ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून ऐकत्या. आमेन. यावेळेस ज्यांचे जन्मदिवस आणि लग्न वाढदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झाले, येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रीतिपूर्ण यहोवा देवबापा, ज्यांचे जन्मदिवस येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होत आहे, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना दिलेल्या आशीर्वादांबद्दल आभार प्रदर्शन करतो आणि अशा प्रकारचे अनेक आशीर्वादित जन्मदिवस तू त्यांना दाखवावंस, ही माझी प्रार्थना आहे. वैवाहिक जीवनाच्या वाटचालीमध्ये ज्यांना तू नवीन वर्ष दिलंस, त्यांच्याही बद्दल आभार मानतो आणि त्यांनाही अशा प्रकारचे अनेक आशीर्वादित लग्न वाढदिवस तू दाखवून कुटुंबासह त्यांना आशीर्वादित करावं, दीर्घायू करावं, ही माझी प्रार्थना आणि विनंती आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करू, आपला मुखप्रकाश तुम्हावर तो पाडो, तुम्हावर तो कृपा करू, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्न करू, तुम्हाला दीर्घायुष्य देऊन
तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं हात आणि सदा सर्वदा भरलेलं असं राखो. आमेन. प्यानो, यावेळेस मंडळी संबंधाने, उपासना संबंधाने काही सूचना आहेत. आपल्याला माहिती आहे की 7 ऑक्टोबर पासून मंदिर खुली करण्याची परवानगी मिळालेली आहे. लवकरच आपल्यापर्यंत उपासनेची जी नियमावली आहे ती आपल्या सेंट लूक चर्चच्या ऑफिशियल ग्रुपवर मंडळीचे सेक्रेटरी हे त्याविषयीची माहिती येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला देतील आणि त्या नियमांचं, अटींचं पालन करूनच आपल्याला उपासनेकरता मंदिरामध्ये यायचं आहे आणि सर्व खबरदारी आपल्याला उपासनेला येताना घ्यायची आहे. यावेळेस मी सर्वांना हे सांगू इच्छितो की प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीवर उपासनेला यायचं आहे. प्रत्येकानं स्वतःच्या जबाबदारीनं या उपासनेमध्ये सहभागी व्हायचं आहे. कुटुंबातील लोकांना स्वतःच्या जबाबदारीवर या उपासनेकरता आपण घेऊन यायचं आहे. ती पूर्णपणे जबाबदारी आपली राहील याची आपण नोंद घ्यायची आहे. आवश्यक ती खबरदारी याजक वर्ग आणि कमिटी घेणारच आहे. सॅनिटायझिंग करून घेणं, त्याचप्रमाणे मास्क आहे की नाही हे पाहणं, या गोष्टी आम्ही करणार आहोत. मंदिरामध्ये अंतर ठेवून बसणं, या गोष्टी कटाक्षानं पाळल्या जाणार आहेत. परंतु जे लोक यामध्ये सहभागी होतील त्यांचीही ही तितकीच 90 किंवा त्यांची जास्त जबाबदारी असेल. स्वतःला सुरक्षित ठेवून आपण या उपासनेला यायचं आहे आणि उपासना करून उपासनेचा लाभ आपण घ्यायचा आहे. देवा तुम्हाला विशेष रीतीनं सहाय्य करो, आशीर्वादित करो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. यावेळेस आपण प्रभूनं शिकलेली प्रार्थना म्हणूया आणि आशीर्वाद घेऊ. उपासनेची सांगता स्वंद्यदेव हे गीत गाऊन आपण करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसं स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज मागते आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसंच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझी आहे. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपल्या विपुलतेच्या प्रीतीत तो तुम्हाला राखो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुम्हाला प्राप्त हो आणि पवित्र आत्मेच्या मौन शांती, सहभागिता आणि सहजीवन आता आणि सदा सर्वदा आम्हा सहवस्ती करो. यावेळेस एक विशेष सूचना. माझे सहकारी बंधू रेव्हरेंड अनिल पातारे पाळक साहेब यांची बहीण मिसेस उबाड यांना काल प्रभूचा विसावा प्राप्त झाला. तुकाराम नगर पिंपरी या ठिकाणी प्रिय बहीण वास्तव्यास होती आणि दीर्घ आजारपणामुळे काल प्रिय बहिणीला देवाचा विसावा प्राप्त झालेला आहे आणि म्हणून यावेळेस आपण विशेष रीतीनं उबाळे आणि पातारे परिवाराच्या सांत्वनासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत आठवण ठेवा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ यहोवा देव बापा, यावेळेस आम्ही उबाळे कुटुंबाला तुझ्या समक्षतेत आणत आहोत. पिता परमेश्वरा, प्रिय बहीण अक्का हिला तू आपल्या विसाव्यात पाचारण केलंस. सन्माननीय पाळक साहेब आणि पातारे यांच्या त्या भगिनी होत्या आणि काल तिला
प्रभू विसावा प्राप्त झाला, तिच्या जीवनाबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि आता तिच्या पश्चात तिचे प्रिय पती आणि संपूर्ण उबाळे कुटुंब आणि पाताळे कुटुंब यांचं तू सांत्वन कर अशी माझी प्रार्थना आहे. सर्व दुःखितांचे अश्रू तू पुसणारा देव आहेस, तुझं अभिवचन आहे. आई जसं आपल्या मुलांचं सांत्वन करते, माझ्या लोकांना मी तुमचं सांत्वन करणारा देव आहे. ते सांत्वन पाताळे आणि उबाळे कुटुंबाला प्राप्त होऊ दे. उबाळे दादांना आणि त्यांच्या प्रिय मुलींना प्राप्त होऊ दे, ही माझी प्रार्थना आहे. आशीर्वाद दे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन.